हॅलो एव्हरीवन. मागच्या भागात मी तुम्हाला भुज आणि कच्छपर्यंतचा प्रवास दाखवला आणि आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहतो आहे ते रिसॉर्टसुद्धा दाखवलं. बेसिकली ह्या रूम्सना भुंगा असे कच्छी भाषेत बोलले जाते आणि तुम्ही इकडे आल्यावर अशाच टेंट्समध्ये तुम्हाला राहायला मिळेल, कारण सर्व हॉटेल्समध्ये असे टेंट्सच बनवलेत. उद्देश असा की सर्व टुरिस्टना इकडची संस्कृती जवळून बघता यावी आणि नुसती बघायलाच नाही तर अनुभवायला देखील मिळावी. भुंगा हे इकडचे ट्रॅडिशनल घरे आहेत. ते राऊंड शेप्ड असतात आणि त्यांची छत हे असे उंच आणि उतार असणारे असतात. आता हे असं घर बांधण्याचा पहिला उद्देश म्हणजे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, जे भूकंपापासून प्रोटेक्ट करायला मदत करतात. आणि दुसरं म्हणजे क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह. इकडे जे सँडस्टॉर्म्स येतात किंवा सायक्लोन्स येतात त्यापासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी या घरांचा उपयोग होतो. इकडची घरं इथे उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच तयार होतात, जसं की माती, बांबू, लाकूड एक्सेट्रा. Now we are on the way to रण ऑफ कच्छ. रण ऑफ कच्छला जातोय. इथून साधारण अर्धा तास लागतो आम्ही जिथे थांबलोय तेव्हापासून. खर तर 26 जानेवारी 2001 मध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा त्याचं केंद्रबिंदू भुज मध्येच होते. प्रचंड जीवितहानी झाली आणि हे गाव तर अगदीच नेस्तनाबूत झाली होती. इकडची लोक प्रचंड घाबरली होती, पण इकडच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कच्छ रणोत्सव चालू केला आणि तो 2005 पासून चालू झाला आणि तो आजतागायत यशस्वीरित्या सुरू आहे. आणि दरवर्षी लाखोच्या संख्येने लोक इकडे येतात. आणि ह्याचे ब्रँड अम्बॅसेडर कोण आहे माहितीये? हो, अमिताभ बच्चन जी, जे म्हणतात कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा. खर तर हे एक गाव आहे आणि कच्छ पासून काही अंतरावर धोर्डो हे एक गाव आहे जिथे व्हाईट डेझर्ट आहे. आणि हे धोर्डो भारत पाकिस्तान बॉर्डरला आहे. म्हणजेच खर तर भारतातील हे शेवटचं गाव आहे, किंबहुना पहिलं गाव सुद्धा म्हणू शकतो. इकडे खूप काही बघण्यासारखं आहे असं मी नाही म्हणणार. बघण्यासारखं आहे ते व्हाईट डेझर्ट, भुंगा, त्यांची खाद्य संस्कृती. परंतु व्हाईट डेझर्ट मध्ये गेल्यानंतर इतका वेगळेपणा वाटला की ते स्वतःच संपूर्ण आहे असं वाटलं. सो जस्ट आम्ही उतरलो. आज इकडे सीएम येणार होते त्यामुळे बरीच ट्रॅफिक होती, खूप वाहन अडकून पडले होते, त्यामुळे ऍक्च्युली आम्हाला इथे पोहोचायला उशीर झाला. बट आता पोहोचलोय आम्ही. आता सनसेट बघायला जातोय, तेच तुम्हाला आता दाखवणार. इथूनच काही अंतरावर व्हाईट डेझर्ट आहे, पण आपण ज्या गाडीने आलो आहे ते आपल्याला मागे सोडून द्यावे लागतात आणि त्यानंतर इथून आपल्याला गव्हर्नमेंटच्या गाड्या तिथपर्यंत सोडवतात. एका पॉइंट पर्यंत एक गाडी सोडवते आणि दुसऱ्या पॉइंट पासून दुसरी गाडी पकडावी लागते. खर तर हा मला इनकन्व्हिनियन्स वाटला, कारण गर्दी खूप होती आणि सगळेच लोक गाडीची वाट बघत होती. त्यामुळे इथे आम्हा सर्वांचीच थोडीशी ओढाताण झाली. आता आम्ही गाडीमध्येच आहोत आणि गाडीमधूनच आम्हाला सनसेट दिसतोय. मला दिसत असेल तिकडे पॅराग्लायडिंग पण करताय लोक, तर कदाचित तिकडे उतरल्यानंतर आम्हाला सनसेट नाही मिळणार असं वाटतंय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे येण्यासाठी आपल्याला परमिट लागतं आणि त्यासाठी आपल्या आधार कार्डचे डिटेल्स आपल्याला तिकडे द्यावे लागतात. बट आम्हाला पर्सनली तिकडे काही काम करावं लागलं नाही, कारण आम्ही एका टुरिस्ट ग्रुप बरोबर आलो होतो, तर त्यांनीच आमची सगळी अरेंजमेंट केली होती. आम्ही फक्त आमचे आधार कार्डचे डिटेल्स त्यांना दिले होते.
आता याला व्हाईट डेझर्ट का म्हणतात, ते कसं तयार होतं, तर जेव्हा पावसाळा असतो तेव्हा अरबी समुद्राचं पाणी संपूर्ण इथपर्यंत आलेलं असतं आणि जसा पावसाळा संपतो तर पाण्याची पूर्णपणे वाफ होऊन जाते आणि त्याच्यापासून म्हणजे पाण्यामध्ये जे मीठ असतं ते इथे राहून जातं आणि त्याचं हे संपूर्ण व्हाईट डेझर्ट तयार होतं. खरं तर दूर दूर पर्यंत फक्त पांढरं मीठच मीठ दिसतं. इथे वेगळेपणा काय आहे असं तुम्हाला वाटेल, परंतु इथला गारवा, सूर्यास्त, सूर्योदय आणि हिवाळ्यातील प्रत्येक रात्र इथे स्पेशल आहे असं मला वाटतं. कारण या पांढऱ्या डेझर्ट मध्ये चंद्र चांदण्यांचा इफेक्ट अशक्य सुंदर असा दिसतो. चंद्र, चांदण्या, ग्रह, तारे अक्षरशः जमिनीवर उतरल्याचा अनुभव मिळतो. बघितलं किती स्वच्छ आणि सुंदर आकाश आहे. आणि मी बसलीये रण ऑफ कच्छ. छान थंड वातावरण आहे. हे फुल व्हाईट व्हाईट दिसतंय सगळीकडे. एवढं छान वाटतंय. खूप माझा छान अनुभव आहे हा. फक्त आम्ही थोडंसं लवकर यायला हवं होतं. सनसेट होऊन गेला, त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो. एनिवेज, बट आम्हाला बसमधून सनसेट ॲटलिस्ट बघायला मिळाला. हो, तरी पण थोडं तुम्ही बघू शकतात. आकाश खूप छान दिसतंय. आय विल शो यू वन मोर थिंग. मून, फुल मून. आम्ही रात्री पण येणार आहोत हे बघण्यासाठी. रात्री अजून छान तसा व्ह्यू दिसेल. आणि तिथेच त्यांनी असं या पद्धतीचं व्हिडिओग्राफी बनवलीये जिथे तुम्हाला इकडच्या संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल माहिती ऐकायला मिळते, बघायला मिळते. इकडे आल्यानंतर एक गोष्ट मला खरोखर जाणवली की तुमचा सर्व शीण, ताणतणाव तुम्ही मागे टाकतात आणि एक वेगळाच आणि अतिशय सुंदर अनुभव तुम्हाला इकडे मिळतो. निसर्गाशी अगदी जवळून कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. म्हणून मी म्हणेल की ही जागा फक्त बघण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे आणि तो अनुभव तुम्हाला इकडे आल्यानंतरच मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्यू सो मच.